वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं HSRP प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रेजिग्नेशन प्लेट वापरणं अनिवार्य केलंय। तर 2019च्या आधी वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। महाराष्ट्रात त्यासाठी 3 खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं। मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील या 3 कंपन्यांकडनं नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे आकारले जात असल्याचं वास्तव आता समोर येत आहे। यावरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आक्रमक झाले। त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं। HSRF प्लेटसाठी लागणारे शुल्क हे जास्त असल्याने ते कमी करण्यात यावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। 150 रुपयाची नंबर प्लेट ही 450 रुपयामध्ये सरकार जेव्हा विकतंय तेव्हा सरळ सरळ त्यामध्ये लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचं धोरण त्याच्यामध्ये दिसतंय। त्यामुळे याला जर जस्टिफिकेशन असतं, याला जर एवढा वारेमाप वसुली जर केली नसती तर इतर राज्य जे आहेत ते 150 रुपये गोवा करतंय, 160 रुपये गुजरात करतंय, काही झारखंडही त्याच घरात काही करतंय, पंजाब 200 रुपयात करतंय। तर महाराष्ट्र आपलं पुरोगामी आहे। महाराष्ट्रातलं ज्या सरकारने एक नवीन आदर्श घालून द्यायला पाहिजे तर त्यांनी 100 रुपयातच ती नंबर प्लेट द्यायला पाहिजे होती। मात्र हा सगळा जो गोडबंगाल आहे हे आर्थिक हितसंबंध जोपासण्याकरता हे सरकार काम करतंय। दुर्दैवाने हा निष्कर्ष त्यामधून निघतोय, हा काही राजकीय आरोप नाही। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्त्वाचं पत्र देखील पाठवलेलं आहे। त्यांनी मागणी देखील केली आहे। तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या नावाखाली ही सगळी फसवणूक केली जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी आता गंभीर आरोप केलेला आहे। या संदर्भात त्यांनी फडणवीसांना पत्र देखील लिहिलेलं आहे। तर दुचाकी नंबर प्लेटसाठी किती किंमत आहे आपण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये या नंबर प्लेटचे घेतले जात आहेत 450 रुपये। इतर राज्यांचा विचार केला तर झारखंडमध्ये आहे याची किंमत 300 रुपये प्रति नंबर प्लेट। आंध्र प्रदेशमध्ये ही नंबर प्लेट बसून मिळते 245 रुपयाला, गुजरातमध्ये 160 रुपये आणि गोवामध्ये सगळ्यात स्वस्त 155 रुपयाला ही नंबर प्लेट दिली जाते। मात्र महाराष्ट्रात 450 रुपयांना ही नंबर प्लेट सध्या दुचाकी स्वारांना आता घ्यावी लागते, कारण या संदर्भात सरकारनं काही नियम आणलेत आणि ही नंबर प्लेट आता अनिवार्य करण्यात आलेली आहे। तर चारचाकी गाड्यांसाठी याच नंबर प्लेटची किती किंमत आहे ते आपण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये आता पैसे घेतले जात आहेत 745 रुपये। आंध्र प्रदेशमध्ये याची किंमत आहे 619 रुपये। झारखंडचा विचार केला तर 540 रुपयात ही नंबर प्लेट गाड्यांना बसून मिळते। तर गुजरातमध्ये 460 रुपये आणि गोवामध्ये सगळ्यात स्वस्त 203 रुपयांना चारचाकी वाहनाला ही नंबर प्लेट बसून दिली जाते। अवजड वाहनांचा विचार केला तर तेही आपण पाहूयात। आंध्र प्रदेशमध्ये 649 रुपये, झारखंडमध्ये 570 रुपये, गुजरातमध्ये 480 रुपये, महाराष्ट्रामध्ये 475 रुपये तर गोवामध्ये 232 रुपये। तर ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या नंबर प्लेटसाठी नोंदणी करू शकता। यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट तुम्ही सिलेक्ट करा। तुमच्या जवळचं जे फिटमेंट सेंटर असेल ते या ठिकाणी तुम्ही पर्याय उपलब्ध असेल तेथे सिलेक्ट करा। आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला तुम्ही जा। तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देणार आहे। नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीमध्ये करणार आहे। अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवणं अनिवार्य आहे। शासनाचं अधिकृत वेंडरकडनं नंबर प्लेट बदलणं हे देखील अनिवार्य करण्यात आलेलं आहे। इतर ठिकाणी बसवण्यात आलेली नंबर प्लेट ही सरकार अर्थातच वाहतूक विभाग ग्राह्य धरणार नाहीये। वाहन प्रणालीमध्ये आपली HSRTP पेंडिंगवर दिसेल। अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट तुम्हाला बसवावे लागणार आहे। तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या संदर्भातले हे अपडेट आपण पाहतोय। कोणत्या कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले ते आपण पाहतोय। रॉसमित्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड ही पहिली कंपनी आहे। यासोबतच रियल मेझॉन इंडिया लिमिटेड या कंपनीला देखील हे कंत्राट देण्यात आलंय। तर FTA HSRP सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देखील कंत्राट देण्यात आलेला आहे।
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.